नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. म्हणजेच राजवाड्यांच्या घरी होणार सत्ता बदल. हे कशा पद्धतीने होणार आहे, काय होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. स्वानंदी कशा पद्धतीने सर्वांच्या समोर सत्य आणणार आहे, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की स्वानंदीने अक्षरशः प्रोजेक्टरवरती हे जे व्हिडिओ आहेत ते सर्वांच्या समोर ठेवलेले आहेत. प्रोजेक्टरवरती सर्वांच्या समोर इथे पडदा फ्लॅश केलेला आहे आणि त्याचबरोबर अधीरा आणि मंदा यांच्या नात्यातला दुरावा दूर केलेला आहे आणि त्याचबरोबर तिच्या आणि समरच्या नात्यामध्ये सुद्धा आता गोडी निर्माण होऊ लागलेली आहे. तर इकडे आता स्वानंदी, समर आणि मल्लिका हे तिघजण असतात. तेव्हा स्वानंदीला कळलेलं असतं की घरी आता अधीरा आणि त्याचबरोबर यांच्यामध्ये भांडणं वाढू लागलेले आहेत आणि स्वानंदीला हेही कळले की मल्लिकाचं बोलणं तिनं ऐकलेलं असतं. मल्लिका मंदाला सांगत असते की हो, अधीरा अशीच आहे. मग स्वानंदीला खूप राग येतो. स्वानंदी म्हणते, काय चाललंय तुमचं? का अधीराच्या संसारामध्ये तुम्ही नाक खुपसताय? का भांडणं लावून देताय तिच्यामध्ये? का असं करताय? आता मल्लिका मात्र तोंडावर हात ठेवते. समर तिथं असतो आणि का तुम्हाला बघवत नाही असं जेव्हा ती विचारते तेव्हा मात्र समर तिथं आलेला असतो आणि मल्लिका मात्र म्हणू लागते की बघितलं का समर, आजपर्यंत मी माझ्या स्वतःचाही विचार केलेला नाहीये. हे घर सांभाळत राहिलेले आहे, या घराचा, इथल्या माणसांचा विचार केलेला आहे आणि आज काल परवा आलेली ही स्वानंदी माझ्यावरती आरोप करते की मी या सगळ्यांसाठी असं वागत आहे. तेव्हा स्वानंदी म्हणते की हो, तुम्ही अधीराचा संसार मोडताय, मला हे कळलेलं आहे आणि हे खरं आहे. तेव्हा मात्र समर म्हणत असतो की पुरावा काय तुमच्याकडे? तुम्ही जे बोलताय या कोणत्या गोष्टीला पुरावा आहे? तेव्हा मात्र समर मल्लिकाच्या समोर हात जोडून उभा राहतो आणि म्हणतो की काकू, मला माफ कर. यांच्या वतीने मी तुझी माफी मागतो. मला माहिती आहे तू या घरातल्या लोकांना कधीच तोडलेलं नाहीये आणि या घरातल्या लोकांशी तू कधीच चुकीचं वागलेली नाही. फक्त यांच्यामुळे जर ह्या सगळ्या गोष्टी होत असतील तर मला माफ कर, मी तुझी माफी मागतो. असं म्हणत समरने अक्षरशः मल्लिकाचे पाय धरलेले आहेत आणि म्हणतो की इथून पुढे मी यांच्यावर कधीच विश्वास ठेवणार नाही. पण आता जर स्वानंदीने पुरावे दाखवले तर मात्र समोर विश्वास ठेवणार. कारण आता स्वानंदीकडे पुरावा नाही आहे दाखवायला, मल्लिकाचं कारस्थान सांगायला. आणि इकडे समर पुन्हा चिडलेला असतो. म्हणजे या मल्लिकाला पुन्हा एकदा आनंद झालेला आहे, कारण या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने घडत आहेत त्याच्यावरून तिला कळलेलं आहे की या सगळ्यामध्ये दोष कोणाचा आहे. कारण समरने कितीही काहीही ठरवलं तरीही समर ऐकायलाच तयार नाही आणि त्याचबरोबर इकडे समर तिथून रागानेच निघून जातो. आता मात्र मल्लिका विचार करू लागते. मल्लिका म्हणत असते की कसं वाटलं? नाही, कसा वाटला माझा डाव? आता म्हणत मल्लिका ही स्वानंदीला विचारत असते. स्वानंदी म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेवायची, 25 वर्ष तुम्ही या घरावरती सत्ता गाजवलेली आहे, पण सत्ता बदल व्हायला 25 दिवसही पुरेसे असतात. तुम्हाला जे वाटतंय की तुम्ही जे करताय ते योग्य आहे, पण ते पूर्णपणे चुकीचं आहे. आता स्वानंदीने ठरवलेलं असतं, काहीही झालं तरीही अधीराचा आणि रोहनचा संसार मोडू द्यायचा नाही. कारण तिने हे लग्नच त्यांच्या दोघांसाठी केलेलं आहे. त्यांच्या दोघांचं एकमेकांवरती असलेलं प्रेम, या सगळ्या गोष्टींसाठी हे लग्न वगैरे तिनं केलेलं असतं. आणि त्याचबरोबर आता सध्या ह्या गोष्टी ज्या घडत असतात त्यामुळं मात्र स्वानंदीला खूप वाईट वाटत असतं. स्वानंदी ठरवते की काहीही झालं तरीही मी माझ्या भावाला आणि भाऊजेला वेगळं होऊ देणार नाही. आता स्वानंदीने मिशन चालू केलेलं असतं, ते म्हणजे मल्लिका. मिशन मल्लिका पर्दाफाश हे स्वानंदीने हाती घेतलेलं आहे आणि काहीही झालं तरीही स्वानंदी मल्लिकाला आता सुखाने जगू देणार नाही, एवढं स्वानंदीने ठरवले. सुखाने जगू देणार नाही म्हणण्यापेक्षा जी तिची ढवळाढवळ वाढत चाललेली आहे, अधीरा रोहनच्या नात्यामध्ये तिचं जे काय चाललेलं आहे ते तिला आता वाढू द्यायचं नाही, एवढंच तिनं ठरवलेलं असतं. आणि स्वानंदी मात्र त्या पद्धतीने आता कामाला सुद्धा लागलेली आहे. काहीही झालं तरीही स्वानंदीनं ठरवले की मी शांत राहणार नाही. आता इकडे मल्लिका पुन्हा पुन्हा भेटत असते, ती म्हणजे मंदाला. मल्लिकाला माहीतच नसतं की स्वानंदीचा काय प्लॅन आहे. कारण मल्लिका मंदाला भेटत असते, म्हणत असते की हे बघा, आता बघितलं ना अधीरा कशी वागते ते, आणि पार्टीमध्ये तुम्ही पण आला होता इकडे, तेव्हा कसा गोंधळ घातला तिने. तिला कळतच नाही आहे कसं वागायचं असतं, काय करायचं असतं. तेव्हा मंदा म्हणत असते की हो ना, पण
इकडे मंदाने मात्र आता एक काम केलेलं असतं, ते म्हणजे प्रत्येक वेळेस मोबाईलवरती व्हिडिओ चालू ठेवत असते आणि या मल्लिकाचा डाव त्या मोबाईलमध्ये कॅप्चर होत असतो. आणि मग ती मल्लिकाला म्हणत असते की काहीही झालं तरीही एक महत्त्वाची गोष्ट आहे, आणि ती म्हणजे की आता आपल्याला काही करून मला कळतच नाही आहे की ह्या अधीराची समजूत कशी घालायची, असं मंदा बोलत असते. पण स्वानंदीने मंदाला सांगितलेलं असतं की आई, एक गोष्ट कर की काही झालं तरीही तू जे काय बोलतेस ते त्या पद्धतीने बोलू नकोस. कारण तुझ्या मनात कितीही राग असला, मला माहिती आहे तुला फक्त अधीराचा याच गोष्टीसाठी राग येतो की अधीरा घरातली कुठलीही कामं करू लागत नाही. पण अगं, तिनं ज्या परिस्थितीत वाढलेली आहे, ज्या परिस्थितीत लहानाची मोठी झालेली आहे, त्यांच्या घरी सगळ्या गोष्टींसाठी नोकर-चाकर आहेत. पण तरीही अधीरा प्रेमाने आपल्या इथं राहते आणि त्याचबरोबर सगळ्यांशी वेगळ्या पद्धतीनं ती समजून घेत आहे. कारण तिची पद्धत आणि आपली पद्धत, तिचं राहणीमान आणि आपलं राहणीमान याच्यामध्ये खूप बदल आहे. त्यामुळं तिच्याकडून तू कामाच्या बाबतीतल्या कोणत्याही अपेक्षा करू नकोस, असं इकडे स्वानंदीनं सांगितलेलं असतं. आता ऑफिसमध्ये आलेला असतो तो म्हणजे समर, आणि समर निकिता आणि त्याचबरोबर आनंद या दोघांच्या समोर बसलेला आहे आणि त्यांना सांगत असतो की ह्या स्वानंदी मॅडम समजताच काय स्वतःला, त्यांनी चक्क काकूवरती आरोप केलेत. काकू म्हणे त्या घरामध्ये संसार मोडत आहे, अधीरा आणि रोहनचा संसार मोडत आहे. तेव्हा समर चिडलेला असतो. एक दिवस त्या मला म्हणतात की मी नाती कट करणार आहे, आणि आता काकूवरती, ज्या काकूने माझ्यावरती आईवडिलांचं प्रेम दिलेलं आहे, प्रत्येक वेळेस मला काय हवं नको ते पाहिलेलं आहे, त्या माझ्या काकूवरती ते आरोप करत आहेत. त्यांना काहीच कसं वाटलेलं नाही आहे, माझ्या काकूवरती आरोप करतायत त्या, असं म्हणत समरची जी आंधळी माया असते, जे वेडं प्रेम असतं काकूवरचं, ते दिसत असतं. परंतु आनंद आणि त्याचबरोबर निकिता या दोघांनाही माहिती आहे की अंशुमन त्याचबरोबर अर्पिता आणि काकू कसे आहेत. पण ते दोघंही बाहेरचे पडतात, त्यामुळं ते काहीच बोलू शकत नसतात. इकडे मात्र समरचं चालूच असतं, आरडाओरडा सुरूच असतो. स्वानंदी अशीच वागते, स्वानंदी तशीच वागते, त्यांना त्यांचंच पडलेलं आहे, त्यांना दुसरा कोणताही विचार पडलेला नाही आहे, अशा पद्धतीने समर रिॲक्ट होत असतो. इकडे पुन्हा पुन्हा मल्लिका आणि त्याचबरोबर मंदा यांचं बोलणं वाढत असतं. आणि त्यासोबतच इकडे अधीराचे कान भरण्यासाठी, तिच्या सासूच्या विरोधात कान भरण्यासाठी मदत करत असते ती म्हणजे अर्पिता. तर इकडे आता मल्लिका पुन्हा बोलावून घेते, पण आता स्वानंदीने मंदाला हुशार केलेलं असतं. तिला सांगितलेलं असतं, मागच्या वेळेस आठवते का, बांगड्यांचं प्रकरण तू केलेलं नसताना सगळ्यांच्या समोर तोंडावर तू पडलेली आहेस, त्यामुळं आता सावधगिरी बाळग, असं सांगितलेलं असतं. आणि आता मात्र इकडे स्वानंदीला ह्या गोष्टी कळलेल्या असतात की कारण स्वानंदीने कॅफेमध्ये त्या दोघींना पाहिलेलं असतं. आणि आता मात्र स्वानंदीने ठरवलेलं असतं की शांत राहायचं नाही, आणि स्वानंदीने आता त्याच कॅफेमध्ये जाऊन त्या दोघींचा व्हिडिओसुद्धा बनवलेला असतो आणि आईलाही सांगितलेलं असतं की व्हिडिओ पण बनव आणि त्याचबरोबर ऑडिओ रेकॉर्डिंगसुद्धा करून ठेव. हुशार केलेलं असतं तिने आईला, कारण तिला माहिती आहे की इकडे कशा पद्धतीने गोष्टी होणार असतात. स्वानंदी आता चिडलेली असते. स्वानंदी म्हणत असते की बाद झालं आता, कारण यांचं जर अति वाढलेलं असेल, कारण मिस्टर राजवाडे यांच्यासमोर मी कितीही पुरावे ठेवले तरीही काहीच उपयोग होणार नाही, त्यांच्यापुढे मला ठोस पुरावा ठेवायला लागणार आहे. मी तोंडाने कितीही सांगितलं तरी त्या गोष्टीला काहीच अर्थ नाही, त्यामुळं मला ज्या गोष्टी कराव्या लागतील त्या शांत डोक्यानेच कराव्या लागणार आहेत, असं स्वानंदीने ठरवलेलं असतं. तेव्हा मात्र इकडे आता स्वानंदी सगळे पुरावे एक एक करून गोळा करत असते आणि विचार करू लागते की काहीही झालं तरीही आता शांत राहायचं नाही, कारण या मल्लिका ज्या आहेत, म्हणजे या काकू ज्या आहेत, त्यांचा समर राजवाड्यांच्या समोर पर्दाफाश झाला पाहिजे. त्याचबरोबर आता स्वानंदीने इकडे अधीराला सुद्धा समजवलेलं असतं, अधीराला सुद्धा सांगितलेलं असतं की हे बघ अधीरा, तू चुकीच्या पद्धतीने रिॲक्ट करू नकोस, कारण आत्तापर्यंत चालत आलेली ती पद्धत आहे आणि माझी आई जी आहे ती सामान्य कुटुंबातली आहे. तिनं आजपर्यंत ज्या गोष्टी पाहिलेल्या आहेत त्यामुळं तिला असं वाटत असतं की सुनांनी मदत करावी, आणि इथे सगळ्यांची अशीच पद्धत असते की सासू, म्हणजे लग्न झालं मुलाचं की सासू रिलॅक्स होते, आणि त्याचबरोबर इकडे सासू जी आहे ती सुनांकडून काम करून घेत असते. मान्य आहे मला, आत्ताची परिस्थिती वेगळी आहे, आत्ताच्या गोष्टी वेगळ्या आहेत, पण एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरीही आपल्या घरातले प्रॉब्लेम आपण सोडवायचे असतात, त्याच्यामध्ये तिसऱ्या व्यक्तीला येऊ द्यायचं नाही. आणि नेमकं अधीरा आता अर्पिताला भेटायला जाते. अर्पिताने तिला काम काढून भेटायला बोलवलेलं असतं, आणि जेव्हा ती अर्पिताला भेटायला जाते तेव्हा तिथे गेल्यानंतर ह्या गोष्टी क्लिअर होतात.
तेव्हा मात्र इकडे अर्पिता याच गोष्टींचा विचार करू लागलेली असते की काहीही झालं तरीही हिला आपण समजवायचंच आहे. आणि असं म्हणत ती अर्पिता तिला सांगत असते की हे बघ, तुझी सासू कशी अगदी मिडल क्लास मेंटॅलिटी आहे, त्यामुळं आपल्याला या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागणार आहे. कारण तू जे काय करत आहे त्या गोष्टी बघ, त्यांना त्या पटणार नाहीत. त्यामुळं तुला शांतपणे विचार करून या सगळ्या गोष्टींचा विचार करावाच लागणार आहे. इकडे आजींच्या मनात आता स्वानंदीच्याबद्दल गैरसमज केलेले असतात. आजी म्हणत असतात की स्वानंदी, मी तुला जाच करते. स्वानंदी म्हणते, मी कुठं म्हणले असं, तुम्ही तर प्रेमाने बघता माझ्याशी. नाही, मला असं कळलंय तू सगळ्यांना सांगत राहते तुझ्या माहेरी की मी तुला जाच करते. स्वानंदी म्हणते, मी कोणाला सांगितलं असं. मग स्वानंदीच्या लक्षात येतं हे सुद्धा मल्लिकाचं कारस्थान आहे. आणि आता स्वानंदीने सगळे पुरावे गोळा केलेले असतात आणि स्वानंदी त्या सगळ्या पुराव्यांचा विचार करू लागलेली असते. स्वानंदी म्हणते की नाही, या सगळ्यामागं काहीतरी वेगळं गुपित आहे हे लक्षात आलेलं असतं. आणि आता मात्र स्वानंदीने ठरवलेलं असतं की शांत राहायचं नाही. आणि त्याचमुळं स्वानंदी म्हणते की बाद झालं, आतापर्यंत सगळं समजून घेतलेलं आहे, पण यापुढं मी समजून घेणार नाही. आणि स्वानंदी आता सगळ्यांना एकत्र करते आणि सगळ्यांना म्हणते की चला, आता तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे. हे ऐकल्यानंतर मात्र आता स्वानंदीनं या गोष्टी केलेल्या असतात. आणि स्वानंदी म्हणत असते की नाही, मला माहिती आहे की काय, म्हणजेच आजी आणि स्वानंदी या दोघींच्या मनातही गैरसमज निर्माण करायचं काम आता या केलेलं असतं, ते म्हणजे मल्लिकाने. आता स्वानंदी सगळ्यांना बोलवून घेते, सगळे पुरावे गोळा केलेले असतात, अधीराकडून गोळा केलेले असतात. त्याचबरोबर मल्लिकाकडून घरातले पैसे मल्लिका चोरत असते, त्यावेळचे फोटो तिनं तिच्याकडे ठेवलेले असतात. आणि आता मात्र ही स्वानंदी जी आहे ती टेक्नोसेवी बनलेली आहे आणि तिने प्रोजेक्टर लावलेला असतो. समर म्हणत असतो, काय चाललंय तुमचं हे सगळं. स्वानंदीने प्रोजेक्टर लावलेला असतो आणि सगळ्यांना एकत्र आणलेलं असतं. इकडे अधीरा आणि त्याचबरोबर मंदाला सुद्धा बोलवलेलं असतं. आणि मग मात्र ते व्हिडिओ जेव्हा प्ले होतात तेव्हा मात्र मल्लिकाच्या पायाखालची जमीन सरकते. म्हणजे मल्लिकापेक्षा वरचढ ठरत अधीराने मल्लिकाचा डाव तिच्यावरच उलटून लावलेला असतो. आणि प्रोजेक्टरवर सगळे पुरावे लावून समर आणि स्वानंदी हे एकत्र आलेले असतात. कारण स्वानंदीने आजपर्यंत कधीच कोणाच्या विरोधात कुठलं कांड केलेलं नाही, पण आपल्या भावाचा संसार जर वाचवायचा असेल तर या गोष्टी आपल्याला कराव्या लागणारच आहेत हे तिच्या लक्षात आलेलं असतं. आणि म्हणूनच स्वानंदीने शांतपणे या सगळ्या गोष्टी करायला घेतलेल्या असतात. कारण स्वानंदीला वाटलंच नव्हतं की हे सगळं अशा पद्धतीनं होईल आणि या सगळ्या गोष्टी अशा होतील, परंतु मल्लिकानंच ही वेळ तिच्यावरती आणलेली असते. आणि आज मल्लिकाचा डाव उलटवत स्वानंदी आणि त्याचबरोबर समर एकत्र आलेले असतात. जो समर म्हणालेला असतो की मी कधी स्वानंदीचं ऐकणार नाही, त्या समरने स्वानंदीला मिठी मारलेली असते. तर इकडे मंदा आणि अधीरा या दोघीसुद्धा एकत्र आलेले असतात. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.